मिक्सरचा वापर न करता हा रस आंब्याचा बनवला आहे। तर ही एक सोपी टिप्स किंवा ट्रिक्स म्हणू शकता तुम्ही आणि जास्त मेहनत न करता आपण हा रस बनवला आहे। आता बरेचदा म्हणलं की उन्हाळा म्हणलं की लाईटीचा इतका प्रॉब्लेम असते की सारखीच लाईट जात असते, तर आपण मिक्सरचा न वापर करता हा रस बनवणार आहोत। तुम्ही कोणत्याही आंब्याचा रस या पद्धतीनं करू शकता। एक सोपी ट्रिक सांगितली आहे आणि 7 ते 8 घंटे आपण रस काळा पडू नये म्हणून एक टिप सांगितली आहे, ते पण फ्रीजशिवाय आपण हा रस 8 तासासाठी स्टोर करून ठेवणार आहोत काळा न पडता। चांगले आंबे किंवा आतून किडीले निघतात बघा, ते कसं ओळखायचं आंबे? तर काय करायचं, शेंडा आहे ना, शेंड्याच्या वर ना थोडासा खड्डा पाडायचा आणि दाबून बघायचं. म्हणजे खड्डा जर तसाच राहिला ना, तर समजायचं आंबे आपले खराब नाहीयेत आतून. जर खड्डा ते दाबल्यावर लगेच असं वर आला ना, तर की समजायचं आंबे आपले खराब आहेत म्हणून. जर या पद्धतीनं तुम्ही जर आंबे आणले ना निवडून, तर तुमचा आंबा एक पण खराब निघणार नाही किंवा सडका निघणार नाही। तर ही पद्धत नक्की ट्राय करा। आता मिठाच्या पाण्यामध्ये मी छान आंबे धुवून घेतले आहेत। तर आमच्या इकडे कोणतेही फळ आणले की आम्ही मिठाच्या पाण्यात पहिल्यांदा धुवून घेत असतो। तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही धुवून घेऊ शकता। तर आता वरचं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आंब्याचे 2 भाग करायचे आहेत। तर या पद्धतीनं करायचं आहे। तर आपण मिक्सरचा न वापर करता आपण रस करणार आहोत। तर ही एकदम सोपी ट्रिक्स आहे किंवा टिप्स म्हणू शकता। आता बऱ्याचदा ना लाईटीचा इतका प्रॉब्लेम व्हायला ना, तर रस करायचं म्हणलं की मी हीच ट्रिक वापरते, कारण ह्या पद्धतीने पण खूप मस्त रस होतो, दाटसर रस होतो, जास्त पातळ किंवा होत नाहीये। तर ही पद्धत वापरून बघा, खूप मस्त आहे, सोपी पद्धत आहे। तर या पद्धतीने आपल्याला सगळे आंबे कापून घ्यायचे आहेत। तर बघू शकता, आता एक चाळणी घ्यायची आहे। जर तुमच्याकडे पुरण चाळायची चाळणी असेल तर ती सुद्धा वापरू शकता। माझ्याकडे अशीच चाळणी आहे म्हणून मी ही चाळणी घेतली आहे। तर आता काय करायचं, जे आता आपण कापलेला आंबा आहे ना, ते चाळणीला छान घासून घ्यायचं आहे। ते इतका मस्त रस होतो ना, खरंच विश्वास ठेवा, खूप मस्त रस होतो या पद्धतीने केला तर बघू शकता, एकदम हलक्या हाताने आपल्याला करायचं आहे आणि खूप मस्त रस झालेला आहे। आता बरेच जण मिक्सरचा आपण करतो ना वापर, तर तेवढी छान टेस्ट येत नाही। ह्या पद्धतीने केलं ना रस, इतकी मस्त टेस्ट येते ना, तर एकदा ही पद्धत नक्कीच वापरून बघा। आता हे आंब्याचं टरफल आहे बघा, याला थोडंसं पण आंबा असं लागत नाहीये। पुन्हा धुवायची सुद्धा याला टरफलाला गरज नाहीये, पूर्ण क्लीन होऊन जाते, रस थोडाही राहत नाही। तर बघू शकता, आता चाळणीला रस लागलेला आहे, तर चमच्याने आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर याच पद्धतीने सगळे आपण आंब्याचा रस आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहोत। तर आमच्या इकडे लाईट गेली होती, थोडासा अंधार पडत आहे, तर ही पद्धत नक्की वापरून बघा। जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता। तर आता बरेचदा बघा, आता ह्याच्यावर धागे जे असतात ना आंब्यामध्ये, तर दातात अडकतात बघा, हे सगळे धागे असा वर आलेले आहेत। आता ह्या धाग्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही पुन्हा ते रसामध्ये यूज करू शकता। तर बघू शकता, तर ह्या पद्धतीने करा, खूप मस्त होते। आता हे चाळणीला लागलेला रस आहे ना, ते आपण सगळा काढून घेणार आहोत। जर तुम्हाला खूपच घट्ट रस वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करू शकता किंवा दूध ऍड करू शकता। आता मला एवढंच घट्ट पाहिजे आहे म्हणून याच्यामध्ये दूध किंवा मी पाणी ऍड करत नाहीये। तर बघू शकता, ही पुरी सोबत खायला खूप मस्त लागतो, असा घट्टसा दाटसर रस। आता हे आंबे गोड असल्यामुळे याच्यामध्ये मी जास्त साखर टाकत नाहीये, फक्त 1च चमचा मी साखर टाकली आहे। आता हे मिक्स करून घेऊया। जर तुमचे आंबे आंबट असतील आणि आंबट गोड असतील ना, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर टाकायची, साखर थोडी जास्त टाकायची आणि थोडंसं मीठ पण टाकायचं, म्हणजे चव खूप मस्त येते रसाला। आता फ्रीजशिवाय आपल्याला रस 7 ते 8 तासासाठी स्टोअर करायचा आहे। तर ज्यांच्याकडे फ्रीज नाही किंवा लाईटीचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी काय करायचं माहिती आहे का, मातीच्या भांड्यामध्ये हा रस स्टोअर करून ठेवू शकता किंवा काचेच्या बाउलमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, किंवा तुमच्याकडे काचेचं भांडं नाही किंवा मातीचं पण भांडं नाही, तर मग काय करणार, एक आपली आंब्याची कोय घ्यायची, आपण जे रस केला होता आणि त्यातली एक कोय घ्यायची, या रसामध्ये टाकायचं आणि झाकून ठेवायचा रस 7 ते 8 तास। या पद्धतीने रस काळा पडणार नाही। ही टिप्स नक्की फॉलो करा आणि तुम्हाला माझी टिप्स आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। ओके, बाय।